मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आता जज साहेबांना सांगतो की मी ज्या व्यक्तीला घेऊन जाणार आहे आश्रमात, तिच्या मदतीने मी जर कोणताही पुरावा शोधू शकलो नाही आश्रमामध्ये, तर मग तुम्ही हवा तो निर्णय घेऊ शकताय आणि तुम्ही जो निर्णय घ्याल ना तो एक दिवस मला पाहिजे म्हणजे पाहिजेच, असं अर्जुन आता सांगतो. आणि हे मी नाही तर कायदा सांगतोय, असं अर्जुन आता कायद्याची भाषाच जज साहेबांना बोलून दाखवतो. इकडे जज साहेब आता विचार करत असतात आणि महिपत व साक्षीकडे सारखे सारखे पाहत असतात. मग नंतर महिपत म्हणतो, या अर्जुन सुभेदाराने तरी काय टाइमपास लावलंय काय माहीत, कारण निकाल तर फक्त आपल्याच बाजूने लागणार आहे. त्यावेळी जज साहेब म्हणतात, ठीक आहे, दिला तुम्हाला आता एक दिवस. हे ऐकताच आता महिपत साक्षीला मोठा धक्का बसतो. तर अर्जुन, सायली आणि चैतन्य या तिघांनाही जरा आनंद होतो, बरं वाटतं. पुढे आता जज साहेब म्हणू लागतात की तुम्हाला वेळ देण्यात येत आहे सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. आश्रमात जाण्यासाठी फक्त 2 व्यक्तींची परमिशन असेल. तुम्हाला हवे ते पुरावे तुम्ही चेक करू शकताय. आता असं जज साहेबांनी निर्णय दिल्यावर अर्जुनला तो निर्णय मान्य होतो. मग आता इकडे साक्षी आणि महिपतची चांगलीच पुंगी वाजलेली असते. ते दोघेही आता जरा घाबरतातच. तेव्हा आजची सुनावणी संपली आहे असं म्हणून आता जज साहेब हे तेथून जातात. तेव्हा अर्जुन थँक्यू असं म्हणतो. तर आपापल्या परीने सर्वजण तेथून जाऊ लागतात. तर मधुभाऊ आता बाहेर येतात आणि सायलीला म्हणतात, बाळा साऊ, सगळं काही संपलंय आता. आयुष्यभर ज्या आश्रमासाठी खस्ता खाल्ल्या तो आश्रम आता धुळीस मिळणार, या विचाराने मधुभाऊ खूप रडत असतात. सायली आणि अर्जुनला मधुभाऊंबद्दल खूप वाईट वाटतं. पुढे आता मधुभाऊ म्हणतात, इथे मरण आलं ना तरीही चालेल अगं सायली. पुढे आता सायली विश्वासाने सांगते, मधुभाऊ काहीही संपलेलं नाहीये. आम्ही दोघेही उद्या जातोय ना पुरावे शोधायला. नक्कीच असा कोणता ना कोणता पुरावा आमच्या हाती लागेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका मधुभाऊ. अहो, जर काही सापडलं ना मधुभाऊ तिथे, तर आपलं घर तोडलं नाही जाणार. विश्वास आहे माझा, काही ना काही नक्की सापडेल. पुढे मधुभाऊ आता तर्कवितर्क लावतात आणि एक शक्यता वर्तवतात की जर तिथे जाऊन तुम्ही काही सापडलं नाही तर मग साऊ, म्हणजे ही मर्डरची केस आपल्या हातातून जाणार का? म्हणून मधुभाऊ आता खूपच घाबरतात आणि काही नाही साऊ, मला असं वाटतंय आपल्या हातातून आता सगळं काही गेलं आहे. आता काहीच आपल्या हातात राहिलेलं नाहीये. त्यामुळे मलाच असं वाटतंय आपण आता जाऊन सांगावं की विलासचा मर्डर माझ्याच हातून झाला आहे म्हणून, असं मधुभाऊ जरा वैतागूनच म्हणतात. तेव्हा सायली म्हणते, नाही मधुभाऊ, असं तुम्ही काहीही करणार नाही आहात, कारण आम्ही सर्वजण आहोत तुमच्या पाठीमागे. तेव्हा अर्जुन आता जरा घाबरतोच की मधुभाऊ असं का बोलायला लागलेत. आम्ही या केससाठी खूप प्रयत्न केले आहे. आणि मग तो लगेच मधुभाऊंना समजावतो, मधुभाऊ प्लीज तुम्ही असं कोणतंही कोर्टामध्ये स्टेटमेंट देणार नाही आहात, कारण त्यामुळे खूप मोठे मोठे प्रॉब्लेम होतील. हा चैतन्य देखील म्हणतो, मला माहीत आहे मधुभाऊ तुम्ही खूप फ्रस्ट्रेट झाला आहात, परंतु असं करणं योग्य नाहीये, कारण तुमचं एक स्टेटमेंट आपल्या केसचं पूर्णपणे नुकसान करू शकतं, असं आता तो समजावत असतो. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, अजून काय नुकसान करायचं राहिलं आहे? पुढे आता मधुभाऊ सायलीलाच विचारतात, बाळा साऊ, आता तूच सांग मला, गेली 1.5 वर्ष आपण ज्या यशासाठी झगडतोय ते खरंच उद्या आपल्याला मिळणार आहे का? की मला तू सुद्धा खोटी सहानुभूती दाखवत होती, बोल ना. तेव्हा आता सायली एकदम शांत बसते, ती काहीही बोलत नाही. मग आता मधुभाऊ स्वतःच म्हणतात की मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळाले साऊ. तू माझ्यासाठी एक काम करशील, उद्या तू आश्रमात जाणार आहेस ना, ते ज्या कोपऱ्यात बसून तू विणकाम करायचीस ना त्या कोपऱ्याचा फोटो मला हवा आहे. आणि कुसुम वाळवणं घालायची ना त्या अंगणाचा फोटोसुद्धा मला हवा आहे. थंडगार फरशीचा फोटो मला हवा आहे. आणि आपली सगळी छोटी छोटी पोरं थकून भागून आल्यावर ज्या पायऱ्यांवर बसायची ना त्या पायऱ्यांचा फोटो देखील हवा आहे. आणि गेटजवळच्या रात्राईचा, असं म्हणून आता मधुभाऊ तिला सारखे विचारतात, बाळा फोटो काढून आणशील का तू? मग आता सायली एकदम शांत होते, ती काहीही बोलत नसते. आता मधुभाऊ पूर्णपणे खचलेले असतात, कारण गेली 1.5 वर्ष ही केस चाललेली असते आणि त्या केसमध्ये कोणतीही इम्प्रूव्हमेंट नसते. हेच मधुभाऊ अगदी आतून तुटून गेलेले असतात. तेव्हा कुसुम विचारते, मधुभाऊ तुम्ही जर असे खचून गेलात तर आम्हाला धीर कोण देणार? मग तुम्ही स्ट्रॉंग
स्ट्रॉंग राहिलात तर आम्ही सुद्धा तुमच्या पाठीमागे अगदी स्ट्रॉंग उभे राहू. तेव्हा सायली म्हणते, कुसुमताई त्यांचा धीर खचला नाहीये. त्यांनीच आपल्याला शिकवलंय ना, रडायचं नाही, नेहमी लढायचं. त्यावेळी मधुभाऊ सायलीकडे पाहतच राहतात. मग आता अर्जुन म्हणतो, आम्ही जिंकूनच दाखवू तुम्हाला, कारण आपल्याला उद्याचा गोल्डन चान्स मिळालाय मधुभाऊ. आता मला उद्या आश्रमात स्वतः जाऊन पुरावे शोधता सुद्धा येणार आहे. आणि मला खात्री आहे मधुभाऊ, मला असं नक्की काहीतरी सापडेल जे आजपर्यंत पोलिसांना सापडलं सुद्धा नाही. आपण नक्कीच जिंकू मधुभाऊ. त्यावेळी आता कुसुम म्हणते, तुमच्या तोंडात साखर पडो आणि असंच हो, असं ती अर्जुनला आता म्हणत असते. मग आता चला, वेळ झाली आहे तुमची, असं हवलदार आता मधुभाऊंना म्हणतात. तेव्हा आता मधुभाऊ जायला निघतात. सायली म्हणते, काळजी घ्या मधुभाऊ. तर मधुभाऊंचं मन आता कशातच लागत नसतं. बिचारे पूर्णपणे आतून आता खचून गेलेले असतात आणि ते रडतच सायलीजवळून तेथून जातात. मग आता मधुभाऊंचं हे रडणं पाहून सायलीलाच आतून अगदी तुटल्यासारखं होतं. कारण मधुभाऊ तेथून गेल्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो की आपण सुद्धा आता इथून निघायला हवं. आपल्या हातात तसाही वेळ खूप कमी आहे. उद्या बरोबर 8:45 वाजता आपण आश्रमात पोहोचायलाच हवं. तेव्हा आता अर्जुन चैतन्याला सांगतो, तू आता ऑफिसला जा आणि उद्यासाठीची काय काय तयारी करायची आहे ना, तुला तर चांगल्या प्रकारे माहीतच आहे. तेव्हा चैतन्य हो असं म्हणतो. नंतर कुसुमताई म्हणते, तुम्हाला आणि सायलीला परवानगी कोर्टाने दिली आहे, परंतु तुमची हरकत नसेल आणि कोर्ट परवानगी देणार असेल तर मी येऊ शकतो का तुमच्याबरोबर? मग आता आय एम सॉरी कुसुमताई, मला फक्त एक असिस्टंट सोबत घेऊन जाण्याची परवानगी आहे, त्यामुळे चैतन्य माझ्यासोबत असेल. सॉरी हा कुसुमताई. तेव्हा सायली म्हणते, कुसुमताई तू काळजी करू नकोस, मी आहे ना तेथे, आणि जे काही होतंय ना ते मी तुला लगेच फोनवर कळवेन सुद्धा. तोपर्यंत तू देवाकडे प्रार्थना कर की उद्याचा दिवस हा आपल्या केसचं रूप पालटून टाकणारा चांगला दिवस असेल. असं म्हणून आता सर्वजण तेथून जाऊ लागतात. इकडे सर्वजण बाहेर येतात. कुसुम म्हणते, देवी आई आमच्या पाठीशी फक्त उद्या उभी राहा, बाकी काही नको. तेव्हा सायली म्हणते, कुसुमताई देवी आपल्या पाठीशी आहेच, परंतु आपल्याला यश का मिळत नाही ना तेच कळत नाहीये. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुमचं इंटेन्शन मला कळतंय, परंतु होप सोडू नका तुम्ही, मी आहे ना, मी सगळं करतो व्यवस्थित. तेव्हा चैतन्य म्हणतो, हो वहिनी बरोबर आहे, आपल्याला उद्याची जी मुदत मिळाली आहे ना ती फारशी कुणालाही मिळत नाहीये आणि आपण त्याच संधीचं सोनं करूयात ना. तेवढ्यातच साक्षी आणि महिपत तेथे येतात. त्यावेळी आता साक्षी म्हणते, हाय चैतन्य, तुला मी आठवते ना नक्की? तेव्हा महिपत म्हणतो, हे आमचे होणारे पण न झालेले जावई बापू. तेव्हा अर्जुन, सायली आणि कुसुम त्याचबरोबर चैतन्य हे सर्वजण आता रागातच महिपत आणि साक्षीकडे पाहू लागतात. पुढे महिपत म्हणतो, यांनी म्हणजे न झालेल्या जावई बापूंनी जिच्याशी खोटं प्रेमाचं नाटक केलं होतं, त्याचबरोबर जिच्याशी साखरपुडा केला होता. तेव्हा चैतन्याला ते क्षणात आठवू लागतात आणि त्याला खूप राग येत असतो. पुढे आता महिपत म्हणतो की आता तो आश्रम तोडून जिथे तू रिसॉर्ट बांधणार आहे ना ती पण तूच आहे साक्षी. तेव्हा साक्षीला आता खूप हसू येत असतं, कारण आता आश्रम फायनली तोडला जाणार या विचाराने आता साक्षीला आनंद झालेला असतो आणि तिला असं वाटत असतं की आश्रम एकदा का तुटला, माझं रिसॉर्टचं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार. मग आता सगळेजण रागातच अजून तिच्याकडे पाहू लागतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, महिपत तू फक्त स्वप्नच बघत राहा, कारण ती जागा कधी तुझ्या हातून निसटून जाईन ना महिपत, तुला सुद्धा कळणार नाहीये. तेव्हा साक्षी आता हसते आणि म्हणते, क्या बात है अर्जुन सुभेदार, तुमच्या या ऑप्टिमिझमचं काय करायचं? म्हणजे तोंडावर पडलात तरीही झेंडा आमचाच लागणार, असाच नेहमी तुमचा ॲटिट्यूड असतो, असं म्हणून ती अर्जुनवर आता हसते. तेव्हा महिपत म्हणतो, जाऊ दे ना पोरी, उगीच कोणावर तू वेळ वाया घालवतेस, चल आपल्याला आपली जागा आता ताब्यात घ्यायची आहे, असं म्हणून महिपत साक्षीला आता निघायला सांगतो. तेव्हा अर्जुन आता स्पष्टपणे महिपतला म्हणतो, जजला खिशात घालून मिळवलेली जागा.
सर्व सिस्टममध्ये एक करप्ट निघाला आणि त्याला बरोबर तू खिशात घातलंस ना महिपत, असं अर्जुन आता स्पष्टपणे महिपतच्या तोंडावर म्हणतो. तेव्हा चैतन्य, साक्षी आणि कुसुमला समजतं की तो जज होता ना, तो पूर्णपणे खोटारडा होता आणि महिपतच्या बाजूने होता. तेव्हा महिपत आता म्हणतो, तोंड आवरा ना वकील साहेब, अहो केवढं तुम्ही बोलताय, केवढा आरोप करताय मोठा. त्यावेळी अर्जुन स्पष्टपणे म्हणतो, तुमचा गुन्हाच तेवढा मोठा आहे. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची महिपत, कायदा नेहमी खऱ्याच्या बाजूने उभा राहतो आणि मधुभाऊंच्याच बाजूने तो उभा राहणार, कारण फसव्या माणसांच्या बाजूने कायदा कधीही उभा राहत नाही. त्यावेळी आता रागातच अर्जुन महिपतकडे पाहत असतो. मग आता महिपत म्हणतो, अरे देवा, तुम्ही तर इथे कोर्टाच्या आवारात उभे राहून जज साहेबांनाच फसवा म्हणताय. अहो, कोर्टाच्या आवारात उभं राहून असले आरोप करायचे नसतात, सावध राहा जरा, काही पण घडू शकतं, कोणीही ऐकू शकतं. मग साक्षीसुद्धा म्हणते, हो, असले आरोप ना जरा हळू आवाजात करायचे असतात, नाहीतर तुमची सनदसुद्धा जाऊ शकते हा अर्जुन सुभेदार. अगदी तुमच्या या लाडक्या मित्रासारखी, असं म्हणून आता साक्षी चैतन्याकडे पाहते. तेव्हा साक्षी आता खुलेआमपणे बोलतीये हे पाहून सायलीला खूप राग येतो. ती आता म्हणते की चैतन्य भाऊजींची सनद जी गेली आहे ना, ती फक्त तुझ्यामुळे गेली आहे आणि यांच्या बाजूने मी खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे तुम्हाला जो काही स्टे उठवायचा असेल ते किंवा दुसरं जे काही करायचं असेल ते तुम्ही करू शकताय, कारण विजय तर फक्त आमचाच होणार आहे. असं म्हणून सायली आता महिपत आणि साक्षीला चांगलीच तोंडावर आपटते. पुढे अर्जुनसुद्धा आता महिपत आणि साक्षीला म्हणतो, उद्या 3 वाजल्यानंतर सिच्युएशन खरंच खूप वेगळी असेल, जस्ट वेट अँड वॉच. असं म्हणून सर्वजण आता तेथून निघून जातात. मग आता महिपत आणि साक्षी रागातच दोघेही त्यांच्याकडे पाहू लागतात. तेव्हा साक्षी म्हणते, बघितलंत ना अण्णा, पूर्णपणे तोंडावर आपटला आहे, परंतु माच बघा ना त्याचा. आणि आता तर त्याला त्या जजबद्दल सुद्धा समजलंय. तेव्हा महिपत म्हणतो, जाऊ दे ना, पुरावा आहे का त्याच्याकडे काही, कारण हा सुभेदार ना नुसतेच तुक्के लावतोय, त्यातला एक सुद्धा लागायचा नाही, समजलं का. असं म्हणून तो साक्षीला सांगतो, त्याला त्या आश्रमात जाऊन काय शोधायचं असेल ना ते शोधू द्यात. उलट आपण तो आश्रम पाडायच्या अगोदर तो आपल्याला साफसूफ अगदी छान प्रकारे करून देणार. असं म्हणून तो आता अर्जुनवरच हसतो. तर दुसरीकडे घरातील सर्वजण सायली आणि अर्जुन कधी येतायत ना याचीच वाट पाहत असतात. तेव्हा पूर्णाजी अश्विनला विचारतात, बाळा, अरे अर्जुनचा काही फोन वगैरे आला होता का, सायलीने काही फोन केला होता का, काय झालं तिकडे. तेव्हा आता माझं थोड्या वेळापूर्वीच दादाबरोबर बोलणं झालं, ते घरी येत आहेत. मग आता केसचं काय झालं असं पूर्णाजी पुन्हा विचारतात. तेव्हा ते आल्यानंतर आपल्याला सांगतीलच की, आता अश्विन म्हणतो. मग त्यांची नजर सारखी बाहेर असते की कधी एकदा अर्जुन आणि सायली येत आहेत. तेव्हा अर्जुन आणि सायली आता तेथे येतात. मग आता ते दोघेही एकदम शांत शांत असतात. म्हणून आता काय झालं तिकडे असं कल्पना पूर्णाजी विचारू लागतात. तेव्हा आश्रम हातातून गेला की काय, असं फटकळपणे अस्मिता आता त्या दोघांनाही म्हणते. मग आता आश्रम अजूनही आमच्या हातातून गेला नाहीये असं अर्जुन म्हणतो. मला फक्त उद्या 1 दिवसाची मुदत दिली गेली आहे आणि त्या 1 दिवसामध्ये पुरावे मला शोधायचे आहेत. त्यावेळी आता 1 दिवसात काही होणार आहे का. 1.5 वर्षापूर्वीसुद्धा पोलिसांनी आता शोधलंच होतं ना नक्की तिथे काही पुरावे सापडतायत की नाही, पण तेथे काही सापडलं काहीच नाही. मग तुला काय सापडणार आहे 1 दिवसामध्ये अर्जुन. तेव्हा अर्जुन आता अगदी कॉन्फिडन्सने म्हणतो, 1.5 वर्षापूर्वी पोलिसांनी तपास केला होता आणि आता तो तपास मी करणार आहे. आणि यावेळी मी फक्त सायलीला सोबत घेऊन जाईल तेथे काही पुरावे सापडतायत की नाही हे पाहण्यासाठी, कारण आश्रमातील कोपरानकोपरा सायलीला माहीत आहे. पुढे आता सायली म्हणते, आम्हाला 1 दिवस मिळालाय तो खरं आहे, परंतु तो दिवस पुरणार नाही आहे हे सुद्धा माहीत आहे. पण 1 दिवस मिळाला ना त्यातच आमचं समाधान आहे. काही ना काही पुरावा शोधण्याचा आम्ही नक्कीच दोघेही प्रयत्न करू आणि तो वेळ सार्थकी लावू. तेव्हा पुढे आता पूर्णाजी विचारतात, अगं सायली, पण तिथे कोर्टामध्ये झालं काय बाळा. तेव्हा आता सायली काही सांगत नाही, परंतु जज साहेबांनी जे काही निर्णय दिलेले असतात ते सगळे काही अर्जुन पूर्णाजींना सांगू लागतो की कशाप्रकारे जज साहेबांनी
महिपतला तो आश्रमावरचा स्टे हटवण्याची परवानगी दिली, त्याचबरोबर त्या आश्रम पाडण्याची सुद्धा परवानगी दिली. तेव्हा हे सगळं काही आता अर्जुन सांगतो. मग आता सायली म्हणते, सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच आम्हाला वेळ मिळाला आहे, त्यामुळे उद्या सकाळी लवकर जावं लागेल आम्हाला. पुढे अर्जुन म्हणतो, तो कंप्लीट वेळ आम्ही आश्रमात घालवू आणि लास्ट टाइम आमच्याकडून काही स्किप झालंय का ते आम्ही पुन्हा पुन्हा पाहू. आणि म्हणूनच मी चैतन्याला तिकडे पाठवले ऑफिसमध्ये उद्याची सर्व तयारी करण्यासाठी. उद्या चैतन्य, मी आणि सायली हे तिघेही आश्रमात जाऊ, असं आता अर्जुन घरातील सर्वांना सांगतो. आता 1 मिनिटसुद्धा मिस करून चालणार नाहीये. त्यानंतर विमल म्हणते, अर्जुन दादा तुम्ही उद्या सकाळी लवकर जाणार ना, मी नाश्त्याची तयारी करून ठेवते, चालेल ना. त्यावेळी आता अर्जुन हो असं म्हणतो. त्याचवेळी आता सायली एकदम शांत शांत असते. तेव्हा कल्पना आता पुढे जाते आणि तिचा हात हातात घेते आणि तिला म्हणते की तुला आश्रम पाडण्याची भीती वाटतीये सायली, मला माहीत आहे, पण अर्जुनाने तुला वेळ मिळालाय ना, तो वेळ तुम्ही सार्थकी लावा. तुम्हाला नक्कीच असा कोणता ना कोणता पुरावा सापडेल जेणेकरून तो आश्रम पाडला सुद्धा जाणार नाही. मी तुला 100% खात्रीने सांगते, होईल हे उद्या तुमचं काम. मग आता पूर्णाजी देखील सायलीला धीर देतात आणि म्हणतात, सायली बाळा काळजी करू नको, होईल सगळं काही ठीक. तर आता दुसरीकडे प्रियाला हे सगळं काही कोर्टात जे काही घडलं ना ते साक्षी आता सांगत असते. तेव्हा प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा ती म्हणते, काय म्हणजे अर्जुन आणि सायली, तो चैतन्य उद्या आश्रमात जाणार आहे आणि उद्या जर काही त्यांना पुरावे सापडले तर मग आपली वाटच लागणार. तेव्हा तिथे काय सापडणार आहे त्यांना, असं साक्षी आता म्हणते. तू घाबरू नकोस, काहीही त्याच्या हाती लागणार नाहीये उद्या. अगं गेले 1.5 वर्ष त्याच्या हातात काही लागलेलं नाहीये, त्याला काही सापडलेलं नाहीये आणि आत्ता काय सापडणार. तेव्हा प्रिया म्हणते, अगं गेल्या 1.5 किंवा 1 वर्षामध्ये तो फक्त 2दा आश्रमात गेला आहे, मग त्याला काय सापडणार आहे. आणि उद्या तो कोपरा चेक करेल, जर अशी कोणती वस्तू सापडली, जर काही सापडलं तर मग काय करायचं. तो अर्जुन सुभेदार आहे, तो काहीही करू शकतो. प्रतिमा देखील आता तिथे असते आणि ती प्रियाचं सगळं बोलणं ऐकत असते. मग त्यानंतर प्रिया म्हणते की काहीही झालं तरी उद्या त्यांच्या हाती काही लागायला नको. साक्षी म्हणते, अगं तू सगळं चेक केलंय ना, तिथे काही पुरावा ठेवला नाही ना मागे. मग आता नशीब मी त्या सायलीचं गाठोडं घेऊन इकडे आले होते, असं आता प्रिया म्हणत असते. त्याचवेळी आता लगेच प्रतिमा ही तेथे जाते आणि प्रियाला विचारते, काय सायलीचा फोन आहे का. मग आता प्रिया खूपच घाबरते. ती म्हणते, सायलीचा नाही, माझ्या मैत्रिणीचा आहे. मग प्रतिमा पुन्हा विचारते, कोणत्या गाठोड्याबद्दल तू बोलत होतीस. त्यावेळी सायलीचं कोणतं गाठोडं. तेव्हा प्रिया आता प्रतिमालाच वेड्यात काढत असते आणि म्हणते, गाठोडं नाही का आई, मी घोटाळ्याबद्दल बोलत होते. कसं आहे ना, माझ्या मैत्रिणीला मी म्हणत होते घोटाळा करू नको. प्रतिमा म्हणते, घोटाळा. प्रिया म्हणते, हो मी त्याच घोटाळ्याबद्दल बोलत होते. मनातल्या मनात आता प्रिया ही वैतागते आणि विचार करते, माझ्याबरोबर बोलायचं असल्यावर एकदम बोलती बंद होते हिची आणि सायलीचं नाव घेतलं की नुसती पोपटासारखी बोलायला लागते. नशीब हिने काही ऐकलं नाही तर उगीच माझ्याच अंगलट हे प्रकरण यायचं. तेव्हा आता सायलीचा फोन नाहीये या विचाराने प्रतिमा तेथून जाते. इकडे सायली आणि अर्जुन आता रूममध्ये असतात. तेव्हा सायली आता मोबाईलमध्ये पाहते आणि अर्जुनला सांगते, सर मी सकाळी 9चा आणि दुपारी 3चा सुद्धा गजर लावून ठेवते हा, कसं ना आपलं वेळेकडे अगदी नीट लक्ष असेल. तेव्हा अर्जुन हो असं म्हणतो. नंतर अर्जुन सर्व काही आता नोट करून ठेवत असतो की कोणत्या रूमसाठी किती वेळ द्यायचा. प्रत्येक रूमसाठी 30 मिनिटं वेळ दिला तर बरं होईल म्हणून तो आपलं काम आता करत असतो. त्याचवेळी सायलीसारखी झोपत असते आणि उठत असते. तिचं मन आता कशातच लागत नसतं. तिला काय करावं हे सुचत नसतं. उद्या काही आश्रमात जाऊन पुरावे मिळतील की नाही हाच विचार तिच्या मनात सतत येत असतो. तर अर्जुन आता तिच्याकडे पाहतच राहतो, नक्की हिला काय झालं. आता ती पुन्हा मोबाईल हातात घेते, त्यामध्ये काहीतरी करते आणि पुन्हा झोपते.
पुढे आता अर्जुन सायलीकडे पाहतच राहतो, कारण ती सारखी कूस बदलत असते, तिला झोपच येत नसते. मग अर्जुन आपापल्या कामात व्यस्त होतो आणि म्हणतो प्रत्येक रूमसाठी जर 30 मिनिट दिले तर म्हणजे ज्या रूममध्ये काही पुरावे सापडले असतील, पुराव्यांचं ॲनालिसिस करण्यासाठी 1 तास तरी नक्कीच हातात मिळेल. तर सायली पुन्हा उठते आणि पुन्हा बोटं मोजत असते आणि म्हणते सकाळचे 9 वाजायला फक्त 9.5 तास उरले आहेत. तेव्हा अर्जुन आता सायलीकडे पाहतो आणि तिला विचारतो, काय चाललंय काय तुमचं मिसेस सायली? मग आता ती म्हणते की आपल्याकडे फक्त 6 तास आहेत अर्जुन सर. आपण दोघेही ना आश्रमामध्ये 8:45च्या अगोदरच पोहोचूयात, चालेल ना? मग आता अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा सायली म्हणते, आपण जर लवकर पोहोचलो ना मग आपल्याला कळणारसुद्धा नाही की दुपारचे 3 कधी वाजले आहेत. अहो, एवढ्या वेळामध्ये आपल्याला खरंच काही सापडेल का हो? असं सायली आता शंका सारखी सारखी व्यक्त करत असते. तेव्हा अर्जुन आता सायलीकडे पाहतच असतो. त्याला आता खूप मोठा कॉन्फिडन्स असतो, नक्की काही ना काही आश्रमामध्ये असं काहीतरी सापडेल जेणेकरून मला सगळे काही सोल्युशन मिळेल. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये प्रिया ही मुद्दामच प्रतिमाला घेऊन आता घरी येते आणि आई सर्वांना खूप मिस करत होती, त्यामुळेच मी म्हटलं की तुम्हाला भेटायला घेऊन येईल म्हणून. तेव्हा अर्जुन आता प्रियाकडे पाहतच राहतो. त्याला समजतं नक्की प्रियाचं इंटेन्शन काय आहे. तेव्हा कल्पना म्हणते, अगं तन्वी, तू सुद्धा त्याच आश्रमात राहायचीस ना, म्हटल्यावर आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे हे तुला माहीतच असेल ना. तेव्हा सायलीला आता कल्पना म्हणते, हे बघ, आश्रमात जाणं गरजेचंच आहे, परंतु तुला जर इथे प्रतिमाकरता थांबायचं असेल तर तू नक्कीच थांबू शकते हां. तेव्हा सायली आणि प्रतिमा एकमेकींकडे बघतच राहतात. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.